आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. काँग्रेसला ती जागा लढण्याचा अधिकार आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस लढत नाही कौटुंबिक कारणामुळे. याचा अर्थ दुसरं कोणी लढू नये ही भूमिका ठेवता येत नाही. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये जर कोणी लढत असेल, निवडणूक लढत असेल, तर त्याला विरोध कशा करता करावा किंवा लढू नको म्हणून दबाव कशा करता आणायचा. आपले वडील पार्थ पवारांच्या वडिलांनी सुद्धा, अजितदादांनी सुद्धा पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढलीच होती ना लक्ष्मण जगतापच्या निधनानंतर, आणि काँग्रेसच्या मदतीनं लढले होते. संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बारामती पोटनिवडणुकीचा मुद्दा गाजला. यावेळी त्यांनी शरद पवार यांनी कौटुंबिक कारणास्तव उमेदवार न देण्याच्या निर्णयावर भाष्य केले. राऊत म्हणाले की हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक असून त्यामागे राजकीय हेतू नसल्याचे दिसते. तसेच बारामतीतील घडामोडींवर त्यांनी प्रतिक्रिया देत सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही टीका केली. नाही, समजून कोणी सांगत नाही, धमक्या दिल्या जातात. साखर कारखाना, सहकारी संस्था, बँकांचे व्यवहार, याबाबत कोणी समजून वगैरे सांगत नाही. असं काय मोठं क्रांतिकारक काम आहे समजून सांगण्याचं? समजून सांगायला कोण गेले? ते विखे पाटील आणि कोण? रवींद्र चव्हाण. किती मोठे क्रांतिकारक आहेत, स्वातंत्र्य चळवळीतले सेनानी आहेत का? आणि तनपुरे सुद्धा काय महान सामाजिक कार्यकर्ते आहेत. अहो, राधाकृष्ण विखे पाटलांवरती किती आरोप आहेत. ते आता अलीकडे जमिनीचं प्रकरण त्यांचं आलेलं आहे, तुम्हाला माहीत असेल, मोठं प्रकरण आहे. रवींद्र चव्हाणांवरती कसे पैसे वाटल्याचे आरोप जाहीरपणे होत आहेत कोकणात आणि सर्वत्र. हे काय समजून सांगणं? हे धमक्या द्यायला जातात, हे फाईल घेऊन जातात. माघार घ्या, नाहीतर लढू नका, नाहीतर बघा हे आहे, नोटीस मारू कारखान्याला. आता जे या धमक्याने घाबरतात ते मागे जातात. सहज मिळत नाही राजकारणामध्ये सध्याचा. तुम्हाला लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो. नाहीतर तुम्ही राजकारण करू नका. तुम्ही भाजपचे गुलाम म्हणून आयुष्यभर जगा, आणि गळ्यामध्ये आम्ही भाजपचे गुलाम आहोत, भाजपच्या धमकी सत्राचे गुलाम आहोत, हे महाराष्ट्रातल्या अशा सगळ्या लोकांनी सांगावं. आम्हाला हे मान्य नाही. आम्ही भाजपला घाबरत नाही, भाजपच्या दहशतीला घाबरत नाही. कशाकरता घाबरायचं? ही लोकशाही आहे देशामध्ये, काय ट्रम्पशाही सुरू नाही इकडे. मला असं वाटत नाही की कोणी त्यांना महाविकास आघाडीतून पाठिंबा दिला. आमच्या सद्भावना त्यांच्याविषयी आहेत, त्या कुटुंबाविषयी आहेत, अजितदादांविषयी आहे. आणि त्या कारणानं शरद पवारांनी कौटुंबिक कारणानं आपला उमेदवार टाकला नाही. शिवसेनेशी चर्चा झाली, म्हणजे माननीय उद्धवजींशी चर्चा झाल्यावर सुद्धा उद्धवजींनी त्यांच्या सद्भावना व्यक्त केल्या. पण शेवटी काँग्रेस हा एक स्वतंत्र पक्ष महाविकास आघाडीतला आहे, आणि त्यांची भूमिका जर लढण्याची असेल तर त्यांनी उमेदवार दिलेला आहे. पण उमेदवार देताना त्याने एक अट टाकली, जर आम्हाला मागे घेण्याची तुमची विनंती जर आम्ही स्वीकारली तर अजित पवार यांच्या संशयास्पद अपघातासंदर्भातला FIR गुन्हा महाराष्ट्रात दाखल करा. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.